त्या दरम्यान बऱ्याचशा निबंध स्पर्धेमध्ये मी सहभाग घेऊन बरीचशी पारितोषिके मिळवले आणि त्यानंतर हळूहळू मला एक जाणीव होत आली की आपण काहीतरी लिहू शकतो. मग त्या दरम्यान 2016ला मी माझी पहिली कथा लिहिली आणि ती कथा लिहिल्यानंतर मी माझ्या वडिलांना दाखवली की मी ही कथा लिहिली आहे. आणि मला माहित आहे की पहिल्यापासून लेखनाच्या बाबतीत, कथेच्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट असताना देखील त्यांनी फक्त एकच वाक्य उच्चारलं, ते म्हणजे लिहित राहा. तेव्हा स्वतःला जाणीव झाली की आपण लिहू शकतो. मग खरंच आपण इथून पुढे काय लिहू शकतो, आपल्याला काय येतं, हे सगळं पडताळण्यासाठी म्हणून मी एक एक कथा लिहित गेले. त्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करीत गेले, दैनिक, मासिक, मग कविता, माहितीपर लेख, एकांकिका, मी सगळ्या गोष्टी लिहून बघितल्या. पण त्यामधून मला एक गोष्ट कळाली की आपल्याला कथाच उत्तम प्रकारे लिहिता येऊ शकते. हे मला त्यावेळेस कळालं आणि त्यानंतर अनेक कथा लिहित गेले, अनेक कथांचा जन्म होत गेला आणि त्याच कथा आज एका कथा संग्रहाच्या रूपाने आपल्या समोर येत आहे. याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतो. आणि हे लहानपणापासून एक कुठेतरी स्वप्न होतं आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यामध्ये मला बऱ्याच जणांची फार मदत मिळाली. त्यामध्ये महत्त्वाचं नाव म्हणजे मैत्री प्रकाशनच्या ज्या मोहिनीताई कारंडे आहेत. त्यांनी माझं साहित्य स्वीकारलं, वाचलं, त्यांना आवडलं आणि त्यांनी हा कथासंग्रह प्रकाशित करण्यासाठी तयारी सुरू केली. त्या दरम्यान मला प्रस्तावना हवी होती. मी फक्त एक फोन केला नितीन सुपेकर सरांना, ज्यांनी सरला एक मोठी चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. त्यांना मी बोलले की मला अशी अशी प्रस्तावना लिहायची आहे. ते मला म्हटले की मी आजपर्यंत कधी प्रस्तावना लिहिली नाही, पण मी अगोदर तुझ्या कथा वाचतो आणि मला जर वाटलं तर मी प्रस्तावना लिहिली. आणि त्यांनी खरंच खूप सुंदर अशी प्रस्तावना माझ्या कथासंग्रहासाठी दिली. मला एकच वाटतं की जेव्हा आपण एक तरुण म्हणून एक कथा किंवा कविता, ज्या प्रकारचं साहित्य आपण प्रकाशनामध्ये घेऊन जातो, इतरांना सांगतो मी काहीतरी लिहिते, तेव्हा कुठेतरी एक खंत वाटते की जेवढे तरुणी आहेत त्यांना बघून असं म्हणतात की अजून तुम्हाला एवढा अनुभव नाही, तुम्ही काय लिहिताय, किंवा कुठेतरी डॉमिनेट केलं जातं. पण मला एक वाटतं की तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास असेल आणि तुम्ही जर का तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवलं आणि कोणतेही काम जर का प्रामाणिकपणे जर केलं, तर मला असं वाटतं मग तुम्हाला कोणी डॉमिनेट करू शकत नाही. तोच प्रत्यय मला आला आणि मी फक्त लिहित गेले आणि त्याच कथा आज कथासंग्रहाच्या रूपाने आपल्या समोर आहेत. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या डॉक्टर वैशाली गोबेले यांचा थोडक्यात अल्प परिचय मी वाचून दाखवतो. डॉक्टर वैशाली